हॅलो एव्हरीवन गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, एम-एस-टी सी-ई-टी पी-सी-एमचा रिझल्ट लागलेला आहे आणि पी-सी-एमचा रिझल्ट लागल्यानंतर बऱ्याच स्टुडंट्सचा एक डाऊट सगळीकडे इथं जास्त करून आहे. ते म्हणजेच की पी-सी-एमचा रिझल्ट तर लागला, बट मार्क्स तर खूप चांगले होते, बट पर्सेंटेज एवढे कमी कसे काय भेटले? असे काय झालं की जेणेकरून पर्सेंटेज इथं कमी भेटले, मार्क्स इथं चांगले होते? तर पहा, सी-ई-टीनं काही चूक झालेली आहे का? किंवा काही स्कॅम वगैरे झालेला आहे का? म्हणजे नेमकं काय झालेलं आहे? ओके. तर पहा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडी मी डिटेल सांगतो, जेणेकरून तुम्हाला समजेल आणि नेमकं खरंच इथं तुमच्यासोबत काही चुकीचं झालेलं आहे का? किंवा तुम्हाला जे पर्सेंटेज मिळाले, ते एकदम बरोबर आहे का? तुम्हाला एक छोटासा अंदाज यामध्ये येऊन जाईल. ठीक आहे. तर पहा, एम-एस-टी सी-ई-टी 2025चं एक स्कोर कार्ड आहे माझ्याकडे एका स्टुडंटचं. ओके. एक स्कोर कार्ड मी दाखवतो तुम्हाला. जसं की पहा, स्कोर कार्डमध्ये पी-सी-एममध्ये ठीक आहे. इथं तुम्हाला इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचे पर्सेंटेज दिले. जसं आता फिजिक्स आहे. फिजिक्समध्ये 45% केमिस्ट्रीमध्ये 18% आणि मॅथेमॅटिक्समध्ये 57% आणि टोटल पर्सेंटेज किती आहेत? 37.7 डिजिटपर्यंत आहेत. ओके. म्हणजे एक मी पाहिलं का, की फिजिक्समध्ये वेगळे आहेत, केमिस्ट्रीमध्ये वेगळे आहेत, मॅथेमॅटिक्समध्ये वेगवेगळे आहेत. ठीक आहे. एकामध्ये समजा मॅथेमॅटिक्समध्ये खूप जास्त आहेत, केमिस्ट्रीमध्ये खूपच कमी आहेत आणि फिजिक्समध्ये ॲव्हरेज समजा 45 आहे आणि टोटल पर्सेंटेज बनले इथं 37. ठीक आहे. या 3 सब्जेक्टचे मिळून. मी फक्त दाखवतो तुम्हाला, अगोदर तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर आता यामध्ये असे काही स्टुडंट निघाले, जसं की पाहू शकता, की समजा 40 मार्क्स आहेत आणि 25% ठीक आहे. 40 मार्क्स, 25% त्यानंतर एक स्टुडंट असा आहे, की ज्याला पाहू शकता 6% भेटले. ओके. मी इथं स्टोरी टाकली होती आपल्या Instagram पेजवरती. त्यामध्ये पी-सी-एममध्ये त्याला 6% भेटले आणि शिफ्ट कोणती होती? तर 23 आणि मॅक्सिमम मी असं पाहिलं, की 23/4/2025 ची हे जे शिफ्ट होती म्हणजे या डेटला, याच विद्यार्थ्यांना कुठेतरी मला असा प्रॉब्लेम वाटतोय, की मार्क्स चांगले होते, बट कमी पर्सेंटेज खूपच सिंगल डिजिटमध्ये पर्सेंटेज यांना मिळाले, असं वाटतंय मला. एक काम करा तुम्ही, सगळ्यांनी कमेंट्समध्ये मला सांगा, की नेमकी तुमची शिफ्ट कोणती होती? तुम्हाला किती मार्क्स होते आन्सर कीमध्ये आणि किती पर्सेंटेज तुम्हाला इथं मिळाले आहेत? म्हणजे आपल्याला एक अंदाज इथं लागून जाणार, की नेमका प्रॉब्लेम काय आहे? ठीक आहे. तर हे तुम्हाला मी दाखवलं. ओके, ठीक आहे. आता सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट मी तुम्हाला दाखवतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहे डॉक्युमेंट ऑन नॉर्मलायझेशन. म्हणजेच सी-ई-टीने हे इथं पब्लिश केलेलं होतं. कधी? तुमचं एक्झाम जेव्हा सुरू होती, त्याच्या अगोदर सुद्धा हे इथं पब्लिश केलं गेलेलं आहे, डॉक्युमेंट ऑन नॉर्मलायझेशन. हे नेमकं काय असते? पहा, मी सांगतो तुम्हाला. तर तुमची एम-एस-टी सी-ई-टी एक्झाम हे वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये होत असते. तर त्यासाठी जसं तुम्ही 10वी आणि 12वी मध्ये पर्सेंटेज असतात, बट तुम्हाला इथं पर्सेंटाईल असतात. कारण की तुमची एक्झाम वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होते, वेगवेगळ्या तारखेला होते. ठीक आहे. पहा, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला समजून जाईल. तर पहा, की एम-एस-टी सी-ई-टी विल बी कंडक्टिंग एक्झामिनेशन्स ऑन मल्टिपल शिफ्ट्स. मल्टिपल शिफ्ट्समध्ये तुमची एक्झाम होणार आहे. तर कॅन्डिडेट्स विल बी गिव्हन डिफरंट सेट्स ऑफ क्वेश्चन्स इन एव्हरी शिफ्ट्स. प्रत्येक शिफ्ट्समध्ये वेगवेगळे क्वेश्चन पेपर्स तुमचे असणार आहेत. ओके, हे माहिती आहे आपल्याला. अँड इट इज क्वाईट पॉसिबल दॅट in spite of all efforts of maintaining equivalence among various question papers, the difficulty level of these question papers administrated in different shifts may not be exactly same. म्हणजे प्रत्येक शिफ्टमध्ये डिफिकल्टी लेवल हे एक्झॅक्टली सेम नसणार आहे, असं स्पष्ट सांगितलं. इन ऑर्डर टू ओव्हरकम सच अ सिच्युएशन, म्हणजे आता प्रत्येक शिफ्टची डिफिकल्टी लेवल वेगवेगळी आहे. आता अशा सिच्युएशनमध्ये ओके, तर त्यासाठी इथं इंट्रोड्यूस केलं त्यांनी नॉर्मलायझेशन मेथड. ओके, नॉर्मलायझेशन मेथड विल बी यूज्ड फॉर इन्शुरिंग दॅट कॅन्डिडेट आर नायदर बेनिफिटेड नॉर डिसएडव्हांटेजेस ड्यू टू द डिफिकल्टी लेवल ऑफ एक्झामिनेशन. खूप महत्वाचं आहे पहा, दॅट कॅन्डिडेट आर नायदर बेनिफिटेड. म्हणजेच असं नाही आहे की एखाद्याची खूप ईझी शिफ्ट आली आणि त्यांना 200 पैकी 180 मार्क्स स्कोर केले आणि एक स्टुडंट असा आहे की ते दुसऱ्या शिफ्टला त्याची एक्झाम होती आणि त्याला खूप हार्ड पेपर आला आणि त्यानं फक्त 100 मार्क्स स्कोर केले. असं नाही की त्याला 100 मार्क्स ज्याने स्कोर केले, डिफिकल्ट होता पेपर म्हणून त्याला कमी मार्क पर्सेंटाईल आणि ज्याने 180 मार्क्स स्कोर केले ईझी लेव्हलच्या पेपरमध्ये त्याला 100 म्हणजे खूप जास्त पर्सेंटेज.
असं नाही होऊ देणार, असं स्पष्ट यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच आपला जो मेन पॉइंट आहे ना, की पी-सी-एममध्ये आपल्याला मार्क्स चांगले मिळाले, पण पर्सेंटेज कमी मिळाले. बट इथं तर डॉक्युमेंट ऑन नॉर्मलायझेशनमध्ये सी-ई-टीने जे पब्लिश केलं होतं, त्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे, की असं नाहीच आहे, की म्हणजे अ, हे पाहू शकता त्यांनी सांगितलेलं आहे, की विल बी यूज्ड फॉर एन्शुरिंग दॅट कॅन्डिडेट्स आर नायदर बेनिफिटेड म्हणजे असं नाही की असं तुम्हाला बेनिफिट दिला जाईल ऑर नॉट डिसएडव्हांटेजेस आणि असं पण नाही की तुमचं इथं डिसएडव्हांटेज केलं जाईल की बाबा तुम्हाला खूपच कमी पर्सेंटेज चांगल्या मार्क्सवरती ठीक आहे असं स्पष्ट सांगितलेलं आहे ड्यू टू द डिफिकल्टी लेवल ऑफ एक्झामिनेशन डिफिकल्टी लेवल ऑफ एक्झामिनेशनमुळे असं तुमच्यासोबत अन्याय केला जाणार नाही असं यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे जे की सीईटीने ऑफिशियली या डॉक्युमेंट्स ऑन नॉर्मलायझेशनमध्ये लिहिलेलं आहे ठीक आहे तर पहा पुढे अजून मी तुम्हाला सांगतो नेमकं मग असं का कमी पर्सेंटेज तुम्हाला मिळाले त्याचं एक एक जेन्युइन रिझन आहे माझ्याकडे ते पण तुम्हाला सांगतो ठीक आहे तर पहा की द प्रोसेस ऑफ नॉर्मलायझेशन इज इस्टॅब्लिश्ड प्रॅक्टिसिंग फॉर कम्पेअरिंग कॅन्डिडेट स्कोर अक्रॉस मल्टिपल शिफ्ट्स पेपर अँड इज सिमिलर टू दोज being adopted in other large educational सिलेक्शन टेस्ट कंडक्टेड इन इंडिया फक्त एम-एस-टी-सी-ई-टी साठी नाही तर इंडियामध्ये वेगवेगळ्या एक्झाम्स होत असतात वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये तर त्यासाठी ही नॉर्मलायझेशन मेथड यूज केल्या जाते ठीक आहे पहा सांगतो मी तुम्हाला यामध्ये होऊ शकता जे मेन पॉइंट्स आहेत तेच तुम्हाला मी सांगत आहे कारण की कन्फ्युजन तुम्हाला आहे पहा की द पर्सेंटेज स्कोर आर स्कोर्स बेस्ड ऑन रिलेटिव्ह परफॉर्मन्स ऑफ दोज who appear for the examination okay basically the marks obtained are transferred into scale ranging from 100 to 0 for each sessions of examine इथं स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमचे जे पर्सेंटेज असणार आहेत ते तुम्हाला 100 to 0 याच्यामध्ये मिळणार आहेत म्हणजे 0% सुद्धा तुम्हाला इथं मिळू शकतात जसे 100% मिळतात तसं 0 सुद्धा तुम्हाला मिळू शकतो असं यामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे कोणाला जर 6% मिळाले कोणाला जर 10% मिळाले यामध्ये काही नवीन गोष्ट नसणार आहे कारण की सीईटीने स्पष्ट सांगितलेलं आहे की या रेंजमध्ये तुम्हाला पर्सेंटेज मिळू शकतात कारण की पर्सेंटेज आणि पर्सेंटेज हे वेगळी कन्सेप्ट आहे ठीक आहे आता होऊ शकता आता पर्सेंटेज नेमके कसे कॅल्क्युलेट करतात तर पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करतात यासाठी सीईटीने हा फॉर्म्युला तुम्हाला दिला होऊ शकता की द पर्सेंटेज स्कोर ऑफ कॅन्डिडेट इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज ठीक आहे एकदम डीपमध्ये जाणार नाही आहे मी फॉर्म्युला तुम्ही पाहून घ्या आता पहा सीईटीने अजून एक इम्पॉर्टंट इथं दिलं आहे ओके जसं की बघू शकता तुम्हाला एक नोट सांगतो मी द पर्सेंटेज ऑफ द टोटल शॉल नॉट बी ॲग्रीगेट ऑर ॲव्हरेज ऑफ द पर्सेंटेज ऑफ इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे सांगतो मी तुम्हाला इथं काय म्हटलेलं आहे की द पर्सेंटेज ऑफ टोटल म्हणजे टोटल तुमचे जे एम-एस-टी, सी-ई-टी समजा पी-सी-एम आहे तर पी-सी-एमचे जे टोटल तुमचे पर्सेंटेज आहेत समजा एक यामध्ये रिअल एक्झाम्पल्स घेतो मी तुम्हाला ठीक आहे पहा जसं इथं लिहिलेलं आहे की काय लिहिलंय द पर्सेंटेज ऑफ टोटल शॉल नॉट बी ॲग्रीगेट ऑर ॲव्हरेज ऑफ द इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट म्हणजे पाहू शकता. आता समजा हे पी-सी-एम आहे. पी-सी-एमचे टोटल पर्सेंटेज किती आहेत इथं? 37.19505556 हे टोटल पर्सेंटेज आहेत. मग त्यांनी हे सांगितलेलं आहे असं नाही, की फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स हे इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट्स आहेत. इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचे इंडिव्हिज्युअल पर्सेंटेज दिले आहे स्पेशल. असं नाही आहे, की 45 + 18 + 57 म्हणजे याची ॲडिशन करायची आणि याचा डिव्हायडेड बाय 3 करून ॲव्हरेज घ्यायचा. ते तुमचे पर्सेंटेज असं नाहीये. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे पाहू शकता, की प्रत्येक इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचे ॲव्हरेज किंवा ॲग्रीगेट पर्सेंटेज असे कॅल्क्युलेट आणि टोटल पर्सेंटेज तुमचे इक्वली करून असं नाही घेत. असं तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि पर्सेंटेज स्कोर इज नॉट द सेम ॲज पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑब्टेन्ड. ओके. आणि जे तुम्हाला मार्क्स मिळाले आहेत अँसर कीमध्ये चेक केले ते तुमचे पर्सेंटेज नुसार नाही आहेत. हे पर्सेंटेज इथं वेगळी सिस्टम आहे असं स्पष्ट यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सीईटीने एकदम फुल डिटेलमध्ये सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे. पाहू शकता, की त्याने एक एक्झाम्पल घेतलं, की सेशन 1 आहे समजा पाहू शकता इथं काय झालं, की समजा सेशन 1 आहे म्हणजे शिफ्ट 1 आहे वगैरे ठीक आहे. डे 1 आहे, बॅच 1 आहे. ओके. डे 1 आहे, बॅच 2 आहे, डे 2 आहे, शिफ्ट 1 आहे, डे 2 आहे, बॅच 2 म्हणजे शिफ्ट 2 आहे. त्यामधले एवढे स्टुडंट्स होते, एवढे प्रेझेंट होते, एवढे अब्सेंट होते, एवढे टोटल स्टुडंट्स होते, एवढे हायेस्ट मार्क्सवाले होते, एवढे लोएस्ट मार्क्सवाले होते. आणि त्यांनी इथं कॅल्क्युलेट सुद्धा केले पर्सेंटेज. त्यानंतर खाली जसं आपण स्क्रोल करतो, हे वेगवेगळे फॉर्म्युले दिले पाहू शकता. टोटल पर्सेंटेजचा फॉर्म्युला आहे इथं आणि प्रत्येक सब्जेक्टचा पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचा इथं फॉर्म्युला आहे. म्हणजे एक इथं समजू शकता आपण खाली जसे गेलो, तर पाहू शकता इथं वेगवेगळ्या मार्क्सवरती वेगवेगळे पर्सेंटेज कसे वगैरे आलेले सगळं त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. पण आपला मेन पॉइंट काय? चांगले मार्क्स ते मिळाले, बट पर्सेंटेज इथं कमी कसे काय झाले? हे जे सगळं सीईटीने सांगितलेलं आहे इथं आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये, की कोणासोबत आम्ही अन्याय वगैरे करणार नाहीये. एडव्हांटेज कोणाला देणार नाहीये किंवा डिसएडव्हांटेज कोणाला देणार नाहीये. तर सीईटी जे बरोबर आहे आणि पहा
हे सगळं डिपेंड असते तुमच्या शिफ्टवरती, तुमची डिफिकल्टी लेव्हलवरती, तुमची किती नंबर ऑफ स्टुडंट्स अब्सेंट होते, किती नंबर ऑफ स्टुडंट्स प्रेझेंट होते, तुमच्या खाली किती नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत, तुमचे जेवढे मार्क्स आहेत त्याच्या खाली, त्याच्यावर किती मार्क्स वाले स्टुडंट्स आहेत, तुमचा टॉपर किती मार्क्सवाला आहे, हे सगळं डिपेंड आहे त्याच्यावरती. ओके. आणि सी-ई-टीने हे सुद्धा सांगितलेलं आहे, की तुमचे पर्सेंटाइल तुम्हाला 100 पासून तर 0 या रेंजमध्ये मिळू शकतात. म्हणजे जर तुम्हाला 0 पर्सेंटाइल 1, 2, 3 असे सुद्धा मिळाले असतील, तर सी-ई-टीने हे अगोदरच सांगितलेलं आहे. आणि पहा, मी की तुमच्या इथं अगेन्स्ट नाही आहे, की तुम्हाला कमी पर्सेंटाइल मिळाले म्हणून तुमच्याबरोबर बोलत नाही. ठीक आहे, असं काही नाही आहे. जे सी-ई-टीने सांगितलेलं आहे, मी तुम्हाला हेच एक्सप्लेन केलेलं आहे, जर तुम्हाला कमी पर्सेंटाइल मिळाले असतील तर. ठीक आहे. तर जे होतं मी तुम्हाला सांगितलेलं आहे पी-सी-एम, असं काही चुकलेलं नाही आहे रिझल्ट वगैरे. मला असं वाटतं जे सुद्धा आहे बरोबर आहे. ओके. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुढे व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक यू.